जनहित लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाटोदा जिल्हा परिषद गटामध्ये आहोत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले असून ही जिल्हा परिषद अनुसूचित जाती असल्याने या गटाला खूप महत्त्व आले आहे। बीड जिल्ह्यातून फक्त 4 गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत। जिरेवाडी, पाटोदा, ममदापूर, तेलगाव आणि होळ असे 4 गट या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत। या जागेला खूप महत्त्व आलेलं आहे, कारण जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या 4 गटातूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे। पाटोदा ममदापूर गटातून आपल्या चर्चेतले चेहरे आहेत अरुण बनसोडे, जे के चळवळीतले कार्यकर्ते आहेत। त्यांनी ग्रामपंचायतचा त्यांना अनुभव आहे, ते या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। आपण त्यांची आज या ठिकाणी मुलाखत घेत आहोत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि बीड जिल्ह्याचं आरक्षण आताच पडलेलं आहे। ते आरक्षण महिला SC महिलेसाठी आरक्षित असून जिल्हा परिषद अध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव असल्यामुळं आणि बीड जिल्ह्यातील 61 जिल्हा परिषद मतदारसंघापैकी फक्त 4 गट हे महिला आरक्षित पडले असल्यामुळे आणि ममदापूर पाटोदा हा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ SC महिलेसाठी राखीव आहे। आणि या मतदारसंघामधून मी स्वतः अरुण बनसोडे आणि या निवडणुकीतून उभा राहण्यासाठी इच्छुक आहे। इच्छुक असून परंतु ही निवडणूक मी सर्व ताकदीनिशी मी ही जिल्हा परिषद गट हा मी निवडणूक लढवणार आहे। म्हणून माझा ज्यावेळेस मी या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये माझा हा 35 वर्षाचा अनुभव आहे। मी या गावचा उपसरपंच राहिलेलो, राडेगावचा उपसरपंच राहिलेलो आहे। यामुळं आणि संबंध पंचकृषीतील जिल्हा परिषद गटातील माझा जो जनसंपर्क आहे तो जनसंपर्क इथल्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि इथल्या सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सर्वांना माझा अनुभव आहे। म्हणून मला खात्री आहे की मी या जिल्हा परिषद मतदारसंघातून मी 100% या निवडणुकीला सामोरे जाणार आणि निवडून येणार। या प्रसंगी मी एवढंच बोलतो। सर्वांना माझं आव्हान आहे की चळवळीतल्या कार्यकर्त्याला सर्वांनी सहकार्य करावं आणि या निवडणुकीमध्ये मला विजय करण्यासाठी संधी द्यावी। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। ममदापूर पाटोदा मतदारसंघातून अरुण बनसोडेची उमेदवारी जवळपास 99% निश्चित झालेली आहे आणि सर्व ममदापूर पाटोदा सर्कलमधले तमाम आम्ही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूत आणि त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू, ही आमची अपेक्षा आहे। मी अरुण बनसोडेचा कार्यकर्ता आहे। आमच्या गावातून तर अरुण बनसोडेची उमेदवारी ही निश्चितच झालेली आहे, पण आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना मी विनंती करतो की अरुण बनसोडेची उमेदवारी ही निश्चित करावी आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं हीच विनंती करतो।